हाय, हॅलो, नमस्ते. चला म्हटलं आज आमचा सकाळचा दिवस एवढं सुंदर गेला होता. आज फक्त छोटं-छोटं काम केलं आणि बाकीचं सगळं काम तसंच ठेवून आज आम्ही निघालो होतो सवासणीसाठी. तर आज सवासणीसाठी आम्ही कुठे चाललो आहे, जवळच चाललेलो आहे. म्हणजे आमच्या घरातल्यांची सवासणी आहे, माझी मोठी जाऊबाई आहे, त्यांच्या घरी तर आम्ही सर्वांसाठी काय गाडीवर आम्ही काय बसलो पण नसतो आणि आम्हाला कोणाला जागाही झाली नसते. त्याच्यामुळं आम्ही गपचूप 2 पायाची गाडी चालू केली आहे आमच्याच मळ्यातून. आता हे सगळे बाजूला सगळं शेत दिसते, ते सगळं शेत आमचंच आहे बरं का. आणि आता तिथं पोचलोच आम्ही. तर सर्वात पहिले काय सगळं झालेलंच होतं, म्हणून काय निवदं भरायलाच बसले. तेच आपल्या हाती लागलं म्हणून तेच छोटंसं एक काम करायला केली मदत. तर तिथं माझ्या मोठ्या नणंदबाईचं चालू होतं, हां हां खूप लवकर आले, असं तसं खूप काय. आता सासर म्हटलं की टोमणे आलेच तिथं, तर चालूच असतं. निवदं वगैरे भरून झाल्यानंतर आम्ही जवळच शेतातच चाललो होतो नैवेद्य वगैरे दाखवायला. आणि आम्ही सगळेजण निघालोच. काहींना माहीत होतं व्हिडिओ चालू आहे, काहींना माहीत नाही. माझ्या शेतात पोचल्यानंतर चालू होतं नैवेद्य वगैरे दाखवायची तयारी. तर इथं माझ्या मोठ्या जाऊबाई आहे, तिथं देव मांडायची तयारी चालू होती मस्त शेणाने वगैरे सारवून. खरं तर हे सुख फक्त गावाकडेच बघायला भेटतं बरं का. म्हणजे मला पण हे सर्व गोष्टी माहीत नव्हत्या, पण गावाकडं आलं ना तर सर्व गोष्टी आवडायला पण लागल्या आणि करायला पण छान वाटायला लागलं. त्यानंतर सर्वांची पूजा वगैरे झाली, मी पण करून घेतली पूजा वगैरे. माझ्या बाळाचं पण रडायचं काम चालू होतं. म्हटलं चला, आणि तिथं तिथं काटे पण एवढे सारे होते, पण उभं पण राहायला एवढी जागा नव्हती, पण चालू होतं कसं तरी म्हटलं. त्यात बाळाला पण पाया वगैरे पाडलं. घरी जाऊन मस्त पोटोगच करायचा होता, छान छान पुरणपोळी वगैरे सगळं होतं. आता तुम्ही म्हणशाल इथं डायरेक्ट कुंकू लावायचा शेवट दाखवला, पण काय करणार, व्हिडिओ काढणारच जेवायला बसला होता आणि माझं बाळ पण रडत असल्या कारणामुळे मला व्हिडिओ पुढचा शूट करायला जमलं नाही. त्यामुळे मी डिरेक्टली शेवटचं शूट केलं. तर असं होतं माझा आजचा दिवस. खरं सांगा, तुम्हाला पण असे क्षण अनुभवायला आवडता का? मला तर खरंच खूप आवडतं आणि तुम्हाला कसे वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा.